खूप लोकांचं आयुष्य बदलवणारा गट क पूर्व परीक्षा 2024चा 1 जून 2025ला होणारा पेपर फायनली पार पडलेला आहे आणि एक्झाम नंतर हा पेपर कसा होता, अर्थात पेपरमध्ये आलेले क्वेश्चन आणि गट ब चा जो काही निकाल लागला, गट ब मध्ये मुलांना जे मार्क्स मिळाले त्याच्यानुसार गट क चा पेपर इझी होता, मॉडरेट होता की डिफिकल्ट होता, कुठल्या प्रकारचे प्रश्न आले होते, कुठल्या विषयामध्ये किती मार्क्स तुम्हाला मिळणं अपेक्षित आहे, याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म, फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी। तर 1 जूनचा पेपर फायनली झालाय, क्वेश्चन पेपर आपल्याकडे अवेलेबल आहे आणि या क्वेश्चन पेपरवरती आपण डिस्कस करणार आहोत। त्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हा पेपर कसा वाटला हे तुम्ही सांगणार आहात। तुमच्यासाठी हा पेपर सोपा होता, मीडियम होता, मॉडरेट होता की तो थोडासा डिफिकल्ट अवघड कॅटेगरीमध्ये जातो, याच्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा। डिस्कशनला सुरुवात करण्यापूर्वी आणखी एक गोष्ट मी नक्की बोलेन की आत्ता या पेपरबद्दल आपण चर्चा करताना एक ॲव्हरेज स्टुडंट ज्याचा जेमतेम अभ्यास झालेला आहे किंवा ज्याची प्रॅक्टिस कमी आहे त्याचा स्कोर किती येऊ शकतो किंवा किती प्रश्नांची उत्तरं बरोबर येऊ शकतात, आणि ज्या विद्यार्थ्याने प्रॉपरली अभ्यास केला, ज्याने क्वेश्चन पेपर खूप सगळे सोडवलेत, प्रॉपरली ॲनालिसिस केलेत, त्याचे किती बरोबर येऊ शकतात प्रत्येक विषयाचे, याच्याबद्दल बोलणार आहोत। ठीक आहे, सो सगळ्यात पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर कुठल्या विषयाचे किती प्रश्न आलेत याचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे की कंबाईंड ग्रुप बीला जो काही पॅटर्न आयोगाने राबवलेला आहे, जे काही नंबर ऑफ क्वेश्चन्स सब्जेक्ट वाईज येत होते, सेम त्याच पद्धतीचे क्वेश्चन्स ग्रुप सीला सुद्धा आलेले आहेत। जसं की हिस्ट्रीमध्ये आपल्याला 10 क्वेश्चन्स पाहायला मिळतात, जॉग्राफीचे 10 क्वेश्चन्स आहेत, इकॉनॉमिक्सचे 15 क्वेश्चन्स आहेत, करंट अफेअर्सचे 15 क्वेश्चन्स आहेत, सायन्सचे 15 क्वेश्चन्स आहेत, पॉलिटीचे 15 क्वेश्चन्स आहेत अँड मॅथ्स रिझनिंग एकूण 20 क्वेश्चन्स आपल्याला पाहायला मिळतात। सो या प्रश्न म्हणजे हे जे काही प्रश्न आले ते याच्यापैकी किती प्रश्न कोणाचे बरोबर यायला पाहिजेत, याच्यातले इझी क्वेश्चन्स कुठले होते, डिफिकल्ट कुठल्या विषयाचे क्वेश्चन्स आले होते, याच्याबद्दल थोडक्यात आपण डिस्कशन करूयात। जर आपण हिस्ट्रीचा विचार केला तर जे 10 क्वेश्चन्स आलेत त्याच्यापैकी प्रार्थना समाजाचा प्रश्न जो आहे, ऑब्वियसली प्रार्थना समाज PYQ ॲनालिसिस असेल, 100 डेज चॅलेंजची बॅच असेल, मिलिटंटची तयारी तासापेक्षा भारीचे जे काही पार्ट्स मी घेतलेले होते, थेंबे थेंबे तळेसाचे घेतलेलं होतं, या सगळ्यामध्ये प्रार्थना समाजाबद्दल वारंवार चर्चा केलेली होती, कारण प्रार्थना समाजावरती प्रश्न येतो। तुम्ही कुठलंही रेफरन्स बुक यूज करत असाल तरी त्याच्यामध्ये प्रार्थना समाजाच्या माहितीसोबतच प्रार्थना समाजाशी रिलेटेड असणारे व्यक्ती, त्यांनी स्थापन केलेल्या ज्या काही संस्था आहेत याच्याबद्दलची माहिती दिलेली होती आणि याच्याबद्दलचे प्रश्न यापूर्वी येऊन गेले होते। त्यामुळे हा प्रश्न मी इझी कॅटेगरीमध्ये टाकेन जर तुम्ही प्रॉपरली अभ्यास केला असेल तर। त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न होता जोड्या लावामध्ये, एकीकडे तुम्हाला काही वृत्तपत्र दिले होते आणि त्याचे संपादक दिले होते किंवा त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती। आता ज्या मुलाने फक्त काही महत्त्वाचे वृत्तपत्र केलेत त्यांना थोडंसं कठीण जाऊ शकतं, बट ज्यांचा थोडाफार अभ्यास आहे किंवा बऱ्यापैकी अभ्यास आहे, 1-2 ऑप्शनवरून, जसं की भाला याच्याबद्दल तुम्ही खूप वेळा ऐकलेलं असेल, गुराखीबद्दल तुम्ही ऐकलेलं असेल, सो याच्यावरून तुम्ही ऑप्शन्स एलिमिनेट करून तुमचं उत्तर या प्रश्नाचं येत होतं। सो हा प्रश्न अभ्यास करणाऱ्यांसाठी इझी कॅटेगरीमध्ये आहे, ज्यांनी डीपमध्ये अभ्यास केलेला नाही त्यांच्यासाठी मे बी हा अवघड असू शकतो किंवा मॉडरेटमध्ये जाऊ शकतो। त्याच्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस अनलिमिटेड टाइम्स आयोगाने विचारलेला आहे, सो इझी कॅटेगरीमधला क्वेश्चन आहे। कोणत्या व्हॉइसरॉयच्या काळात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली? खरं तर आता मी सगळे प्रश्न डिस्कस करत नाही, आपण प्रत्येक विषयासाठी क्वेश्चन आणि त्याचे एक्सपेक्टेड आन्सर्स काय असू शकतात, याच्यासाठी सोर्स काय असू शकतो, याचे सेपरेट व्हिडिओज घेणार आहोत। ठीक आहे, सो हा जो क्वेश्चन आहे तो अगेन लॉर्ड रिपन ज्यांनी अभ्यासले, म्हणजे व्हॉइसरॉय ज्यांनी व्यवस्थित अभ्यासलेले आहेत, गव्हर्नर जनरल, त्यांच्यासाठी अगेन हा इझी कॅटेगरीमध्ये आहे। आणि इवन ग्रुप सीच्या स्ट्रॅटर्जीबद्दल ज्यावेळेला 70 डेज चॅलेंज येणार होतं त्यावेळी जेव्हा मी व्हिडिओ अपलोड केला होता तेव्हाही मी ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या क्वेश्चन पेपरमध्ये काय डिफरन्स असतो हे व्यवस्थितपणे समजून सांगितलेलं। मग ते जॉग्राफी असेल किंवा हिस्ट्री असेल, आपल्याला जेवढा इझी ग्रुप सीचा पेपर वाटतो तो तितका इझी नसतो। ग्रुप सीला जे क्वेश्चन्स विचारले जातात ते ग्रुप बी पेक्षा थोडे डेप्थवाले क्वेश्चन्स असतात। ठीक आहे, त्याच्यानंतर
पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्यावरती टीका केलेली होती? तर आपण ज्यावेळेला मोर्ले विंटो अभ्यासलेला आहे, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अभ्यासलेला आहे, त्याच्यावरती कोणी कोणी टीका केलेली आहे आणि कोणी कोणी काय काय म्हटलेलं या गोष्टी आपण घेतलेल्या होत्या. दुष्काळ आयोग जे आहेत, आय थिंक 3-4 वर्षांपूर्वी असेल, त्यावेळेला जे डिस्कशन सेशन झाले होते तिथे मी याच्या ट्रिक्स शेअर केल्या होत्या. त्या ट्रिक्स नंतर रिवाईज केलेल्या नाही आहेत, पण दुष्काळ आयोग इम्पॉर्टंट पॉईंट होता. ज्यांनी केलं ते फायद्यामध्ये आहेत. स्ट्रॅची आयोग अगेन इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर 1883 सालची दुष्काळ संहिता आणि त्याच्यानंतरचा स्ट्रॅची आयोग दोन्ही एकाच टॉपिकवरती आलेले क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर विधाने वाचून व्यक्ती ओळखा या टाईपचे क्वेश्चन आयोगाने विचारलेत, पण इथे स्पेसिफिक माहिती असेल तर आन्सर देता येऊ शकत होतं. पण इथे अगेन एक प्रश्न आय थिंक ग्रुप सीला की ग्रुप बीलाच आलेला होता, 2020-21च्या दरम्यान आलेला असेल. तर त्यावेळेला 4 व्यक्ती दिलेल्या होत्या आणि 4 व्यक्तींशी रिलेटेड माहिती दिलेली होती. तर त्याच्यामध्ये या व्यक्ती होत्या आणि त्याच्याशी रिलेटेडच हा प्रश्न आहे. त्यानंतर एनफिल्ड रायफल हा इझीमधला क्वेश्चन होता 1857च्या उठावावरती. आणि सत्यशोधक जलसा हा जो काही कला प्रकार आहे त्याच्याशी संबंधित नसणारी व्यक्ती विचारली. ज्यावेळेला अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात संबंधित नसणारी व्यक्ती आणि तेही जो कला प्रकार आपण कदाचित ऐकलेला नसेल, ज्यांचा डीपमध्ये अभ्यास आहे त्यांनी हे नक्कीच अभ्यासलेलं असेल किंवा त्यांनी गेस केलेलं असेल. पण ज्यांना नाही माहिती तर हा मी असं म्हणेन की ज्या मुलांचा जेमतेम अभ्यास आहे, खूप डीपमध्ये अभ्यास नाही आहे, स्किप करण्यासारखा किंवा स्मार्टली रिस्क घेण्यासारखा क्वेश्चन आहे. म्हणजे एकूणच जर आपण पाहिलं हिस्ट्रीच्या बाबतीत तर 7 ते 8 क्वेश्चन्स आपल्याला असे पाहायला मिळतात जिथे तुम्ही ॲक्च्युली म्हणजे जिथे ज्या प्रश्नांची उत्तर तुम्ही द्यायला काहीच हरकत नव्हती आणि याच्यापैकी 6 ते 7 तुमचा स्कोर येऊ शकत होता जर तुम्ही चांगला अभ्यास करणाऱ्या कॅटेगरीमध्ये असाल तर. अदरवाईज 6 पर्यंत स्कोर तुमचा हिस्ट्रीमध्ये येऊ शकत होता. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं जॉग्राफीचा जर विचार केला तर जॉग्राफीमध्ये अगेन 7 ते 8 क्वेश्चन्स आहेत ज्यांच्या आन्सर्स तुम्ही प्रॉपरली देऊ शकत होतात. जसं की जोडा लावाचा जो प्रश्न आहे, एका बाजूला जिल्हे दिलेत आणि दुसऱ्या बाजूला यशवंत तलाव आहे, सिटी ऑफ लेक्स आहे, सिटी ऑफ गेट्स आहे, तलावांचा जिल्हा आहे, तिथे ऑप्शन एलिमिनेट करून तुम्ही आन्सर काढू शकत होतात. संथाली भाषेची जी लिपी आहे ओल चिकी लिपी, ओल चिकी लिपीबद्दल यापूर्वी पण आयोगाने प्रश्न विचारला आहे. सो हा PYQमध्येच जातो प्रश्न. इवन तलावांचा जिल्हा वगैरे हे पण PYQमध्ये जातं. देशाची सर्वात जास्त लांबीची म्हणजे भारताची सीमा कुठल्या देशाशी आहे? बचपन में MBA, ती ट्रिक तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर शहरी लोकसंख्या विचारली आहे. इथे अगेन मी तुम्हाला जे म्हटलं होतं की ग्रुप सीला आयोग थोडं डीपमध्ये जाऊन स्पेसिफिक विचारतो. तर हा क्वेश्चन ज्याने शहरी लोकसंख्या, ग्रामीण लोकसंख्या असे जे पॉईंट आहेत, लोकसंख्या हा टॉपिक इन डिटेल किंवा मी असं म्हणेन की मेन्ससाठी म्हणून अभ्यासलेला आहे, तो विद्यार्थी हा क्वेश्चन जो आहे तो अटेम्प्ट करू शकत होता. ज्याने फक्त प्री ओरिएंटेड स्टडी केलेला आहे त्याच्यासाठी हा क्वेश्चन डिफिकल्ट ठरू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न जर आपण पाहिला जॉग्राफीचा तर एका बाजूला जलविद्युत प्रकल्प आणि एका बाजूला जिल्हे दिलेत. इझी कॅटेगरीमध्ये जातो हा क्वेश्चन. त्यानंतर फॅमिन कमिशन विचारलेलं आहे. हा क्वेश्चन फॅमिन कमिशन हे कधीच वाचण्यात आलेलं नसेल किंवा जे मी म्हणते की नेहमी तुम्हाला कुठेतरी आयोग अडकवण्याचा प्रयत्न करतो. सो हा प्रश्न जर ज्याच्या पण जर एखाद्या सेटमध्ये चुकून जॉग्राफीचा पहिला क्वेश्चन जर हा असेल तर तो स्टुडंट डेफिनेटली इथे गोंधळलेला असू शकतो, घाबरलेला असू शकतो, जॉग्राफी डिफिकल्ट आहे असं त्याला वाटू शकतं. तर हा क्वेश्चन ज्याचा अभ्यास नाही आहे त्यांनी स्किप करण्यासारखा क्वेश्चन होता. त्यानंतर मासेमारी बंदर आणि जिल्हे इझी क्वेश्चन होता. त्यानंतर जिल्हा आणि लिंग गुणोत्तर प्रमाण अगेन हा पण इझीवाला क्वेश्चन मी म्हणेन. ज्यांनी लोकसंख्या अभ्यासली त्याच्या ट्रिक्स व्यवस्थित अभ्यासलेल्या आहेत त्यांच्यासाठी. पर्वत शिखरांचा क्रम तर ते याची जी ट्रिक होती मका धुवून अन्न शिजव वगैरे तर त्याच्यावरून तुम्ही ते केलेलं असेल. इझीवाला क्वेश्चन आहे ज्यांनी भारताचा भूगोल अभ्यासला त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार जो विचारलेला आहे, महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जातं की नाही जात याच्याबद्दल आहे. हा क्वेश्चन पण एलिमिनेशन मेथड वापरून इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकत होता. सो जे काही 10 क्वेश्चन्स आहेत अगेन इथे सुद्धा जे मी म्हटलं 7 ते 8 क्वेश्चन्स, ज्याचा चांगला अभ्यास आहे त्याला 8 मार्क्स तर इझिली मिळून जातील. ज्याचा जेमतेम अभ्यास आहे 5-6 मार्क्स 6 मार्क्स पडायला काहीच हरकत नाही आहे. त्याच्यानंतर जर आपण इकॉनॉमिक्सकडे आलो तर इकॉनॉमिक्सचे जे 15 क्वेश्चन्स आलेले आहेत त्याच्यामधले 10 क्वेश्चन्स मी असं म्हणेन की तुम्हाला तिथे 10 मार्क्स यायला काहीच हरकत नाही आहे जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर. आता पहा इकॉनॉमिक्समध्ये एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल 2022, 23, 24 या 3 वर्षांमध्ये
लेखा आणि लेखापरीक्षण याच्यावरती डीपमध्ये क्वेश्चन्स आयोगाने विचारायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे लेखापरीक्षकाची कामं, त्याच्याशी रिलेटेड असणारा कायदा, त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या तरतुदी या मागच्या 2 वर्षांमध्ये पण आयोगाने विचारलेलं आहे. इथे अगेन तुम्हाला लेखापरीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कुठली विचारलेला आहे, इझीमधला प्रश्न होता हा. त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारी अधिनियम विचारले. आता हा अभ्यासला असेल तर ठीक, अभ्यासला नसणारच आहे मोस्टली, तर हा स्किप किंवा रिस्क घेण्यासारखा क्वेश्चन. पण इथे अगेन मी तुम्हाला सांगेन की हा प्रश्न स्किप करण्यासारखा नाही आहे ॲक्च्युली. इथे म्हटलं आहे महाराष्ट्र सरकारी अधिनियम 1960 नुसार खालीलपैकी सहकारी संस्थांचे अंकेक्षण करण्याचा उद्देश आहे किंवा नाही. आता ज्यावेळेला आपण उद्देशांबद्दल बोलतोय, जरी तुम्हाला माहिती असेल नसेल तरी जेवढं आपल्याला जनरल नॉलेज असतं त्याच्यानुसार प्रश्न काळजीपूर्वक वाचला तर उत्तरापर्यंत म्हणजे ॲटलिस्ट 50-50 करायला काही हरकत नव्हतं. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र आर्थिक पाहणीनुसार आहे, करंट अफेअर्सवरती किंवा अर्थसंकल्पावरती जाणारा प्रश्न आहे. RBIशी रिलेटेड प्रश्न आहे, इझी कॅटेगरीमध्ये जाईल, कारण RBI हा टॉपिक तुमच्यासाठी स्किप करण्यासारखा नव्हता. जे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आपण पाहतो सब्जेक्ट वाईज त्याच्यामध्ये हा टॉपिक जातो. त्याच्यानंतर मृत्यूदर कमी होण्याची कारणं कोणती आहेत हा प्रश्न विदाउट एनी स्टडी तुम्ही ज्याचा आन्सर देऊ शकता असा हा क्वेश्चन आहे, कारण या टाईपचे क्वेश्चन्स आलेले आहेत आणि PYQमध्ये याची उत्तरं कशी द्यायची हे पण मी बोलले होते. त्यानंतर 2024-25चा अर्थसंकल्प अगेन करंट अफेअर्सशी रिलेटेड क्वेश्चन आहे. भारत रोजगार अहवाल 2024 अगेन हा अहवाल जर वाचला असेल तर उत्तर देऊ शकत होतात. त्यानंतर अनुदाने आणि महसुली जमेचा एक प्रमुख घटक ज्यांनी सार्वजनिक वित्तशी रिलेटेड ट्रिक्सचे व्हिडिओज म्हणजे ट्रिक डे जो आपण घेतलेला होता 2022च्या एक्झामच्या वेळेला, त्याचे जे व्हिडिओज मी परत तुम्हाला पाहायला सांगितलेत. इव्हन जे काही क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचं चॅलेंज आहे त्याच्यामध्ये पण ते व्हिडिओज ॲड केले, तर तिथे आपण या गोष्टी बोललेलो आहे. औद्योगिक संस्था आणि त्यांचं स्थापना वर्ष. आता इथे तुम्हाला ॲटलिस्ट IDBI आणि IFCIचं स्थापना वर्ष माहिती असायला पाहिजे होतं. रिझन PYQ ॲनालिसिस करताना याच्यावरती स्पेसिफिक क्वेश्चन आलेले होते आणि जर ते माहिती असेल तर एलिमिनेशननुसार तुम्ही त्याचं उत्तर काढू शकत होतात. ज्यांनी PYQ अभ्यासलेले आहेत त्यांना याचं उत्तर आलं असेल. त्यानंतर इव्हन हे जे आहे राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ, कुठे ना कुठेतरी प्री मेन्सला याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स होऊन गेलेले आहेत. त्यानंतर गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी कुठला कायदा आहे, जुलै 2023मध्ये आलेला कायदा असेल. याच्यावरती आयोगाने यापूर्वी पण प्रश्न विचारलेला होता मैत्रीवरती. हा पण जरी तुम्हाला एक्झॅक्टली माहिती नसेल तरीसुद्धा ऑप्शन्स जर तुम्ही वाचले तर त्याच्यावरून याचं उत्तर तुम्ही देऊ शकत होता. माहिती तंत्रज्ञान कायदा 2023 म्हणजे IT ॲक्टचा तर विषय काही इथे येत नाही. बाकीचे जे ऑप्शन आहेत म्हणजे ऑप्शनवरून उत्तरापर्यंत कसं जायचं, ज्यावेळेला उत्तर माहिती नसतं त्यावेळेला ऑप्शन्स कसे एलिमिनेट करायचे याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ मी अपलोड केला होता. तर ज्यांनी पाहिलं किंवा ज्यांना या टेक्निक्स माहिती आहेत, ज्यांनी प्रॅक्टिस केली त्यांना याचं उत्तर आलं असेल. त्यानंतर लेखापालनाच्या फायद्याशी संबंधित योग्य विधाने विचारलेली आहेत. आता मला एक्झॅक्टली जरी फायदे माहिती नसतील किंवा हा प्रश्न अनोळखी असेल, पहिली 3 विधानं वाचली आणि चौथं विधान जर वाचलं तर चौथ्या विधानामध्ये म्हटले आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. आता आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणं शक्य होत नाही हा फायदा कसा असू शकतो, म्हणजे उत्तरामध्ये D असायला नको. D असणारे ऑप्शन तिसरा आणि चौथा पर्याय तुम्ही एलिमिनेट करायला काहीच हरकत नव्हती, तुमचं उत्तर या प्रश्नाचे येत होतं. सो जे मी नेहमी म्हणते की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी अभ्यास गरजेचा नसतो. स्पेसिफिकली अर्थशास्त्रामध्ये तर जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर कितीतरी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एक्झॅक्ट उत्तर माहिती नसताना देता येतात. 2024चा कंबाईंड ग्रुप Bचा 2 फेब्रुवारीला झालेला जो पेपर होता त्या पेपरचा ॲनालिसिस जेव्हा मी घेतला, ॲनालिसिसपेक्षा मी म्हणेन की त्या पेपरमध्ये जे प्रश्न आलेले होते 75+ क्वेश्चन्स कसे PYQ बेस्ड होते हे सांगताना पण मी या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत प्रश्न आलेला आहे, जे काही सुधारित वर्ष आहे. हा क्वेश्चन पण इझीमध्ये आहे. ज्यांना वाटलं की हा डिफिकल्ट आहे, तुमचा अभ्यास नाही आहे, अजून तुम्हाला जास्त अभ्यासाची गरज आहे, कारण राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक स्किपेबल नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र आर्थिक पाहणी अगेन अर्थसंकल्पावरती प्रश्न आलेला आहे. पंचवार्षिक योजनांवरचा प्रश्न इझी होता. रिझन काय आहे की कुठल्या योजनेमध्ये जे काही आर्थिक म्हणजे आर्थिक वाढीचं लक्ष ठेवलेलं आहे ते त्याच्यापेक्षा जास्त कुठे साध्य झालं. पहिल्या योजनेचं तर आपल्याला माहितीचं असायला पाहिजे, त्याच्यावरून पण तुम्ही ऑप्शन्स एलिमिनेट करू शकत होतात.
ठीक आहे. आणि 12व्या योजनेचं पण माहिती असतं शेवटची म्हणून, तर ते पण तुम्ही करू शकत होतात. इझी कॅटेगरीमधला क्वेश्चन होता. आणि तेल बिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी, तेल बिया आणि कडधान्य मागचे 2-3 वर्ष तर सलग प्रश्न आहेत. तेलपाम मिशनवरती प्रश्न आलेला आठवत असेल. ॲनालिसिसमध्ये सगळ्या गोष्टी बोलले तर हा पण प्रश्न ज्याने PYQ ॲनालिसिस प्रॉपरली केले त्याच्यासाठी इझी होता. 10+ प्रश्नांची उत्तरं तुम्ही इथे देऊ शकत होता. जर तुम्ही अर्थसंकल्प प्रॉपरली केला असेल तर 10+, अर्थसंकल्प केला नसेल तर 10 क्वेश्चन्सचे आन्सर तरी ज्याने चांगला अभ्यास केला त्या विद्यार्थ्याला येऊ शकत होते इकॉनॉमिक्समध्ये. आता करंट अफेअर्सबद्दल मी बोलत नाही. रिझन काय आहे, करंट अफेअर्सचे जे काही मार्क्स आहेत ते प्रत्येकाच्या स्टडीनुसार, काय स्टडी केला, कुठलं मटेरियल रेफर केलं, रिव्हिजन कशी केली, आणि करंट अफेअर्सच्या स्टडीसाठी तुम्ही जी तुमची पारंपरिक मेथड आहे ती यूज केलीत की मागच्या 2-3 वर्षामध्ये आयोगाचा जो बदललेला ट्रेंड आहे त्याच्यानुसार केलं, याच्यावरती अवलंबून आहे. त्यानंतर करंट अफेअर्स नंतर पुढचे जे क्वेश्चन्स आहेत, पॉलिटीमध्ये 13 मार्क्स घ्यायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पॉलिटीमध्ये 13+ मार्क्स घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. केवळ 2 क्वेश्चन्स असे असतील जे ज्यांनी ज्या प्रश्नांमध्ये PYQचा किंवा ज्यांनी कुठली मेन्स दिलेली नाही आहे त्यांना त्या प्रश्नांमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. अदरवाईज बाकी सगळे क्वेश्चन PYQवरती आधारित आहेत, तुमच्या आवाक्यातले आहेत. जे इम्पॉर्टंट टॉपिक आपण म्हणतो त्या टॉपिकशी रिलेटेड असणारे आहेत. ते 2 क्वेश्चन कुठले आहेत ना जिथे थोडीशी गडबड होऊ शकत होती ते सांगते मी तुम्हाला. हे पहा, आता 243शी संबंधित क्वेश्चनचा आन्सर देऊ शकता तुम्ही. न्यायाधीशांच्या संख्येच्या बाबतीत आन्सर देऊ शकता. कलम 165 तर झोपेतून विचारलं तरी यायला पाहिजे. 73वी घटनादुरुस्ती ऑब्वियसली यायला पाहिजे. संघराज्य वैशिष्ट्यांपैकी संघराज्य वैशिष्ट्य आणि एकात्मिक वैशिष्ट्य लेक्चरमध्ये पण झालेलं आहे, ते पण इझी होतं. 243E झालेलं आहे. लक्षात घ्या 73वी घटनादुरुस्ती किती इम्पॉर्टंट आहे आणि किती इम्पॉर्टंट होती. ज्यांनी ट्रिकचे व्हिडिओज केले, ज्यांनी PYQ ॲनालिसिस केलं त्यांना हे फायदेशीर ठरलं. मी 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती सेपरेट व्हिडिओ घेतलेला आहे ट्रिक्सचा. दोन्ही घटनादुरुस्तीतली सगळी कलमं कशी लक्षात राहतील आणि इव्हन जिथे जिथे PYQचा रेफरन्स आला तिथे त्याच्यामधल्या ज्या तरतुदी आहेत त्या इन डिटेल घेतलेल्या आहेत. आणि याच्यावरती आत्तापर्यंत 3 क्वेश्चन्स आपण पाहिले 73व्या 74व्या घटनादुरुस्तीशी संबंधित. त्याच्यानंतर राज्यपाल म्हणून एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांसाठी नियुक्ती. तुम्हाला आठवत असेल उच्च न्यायालय शिकवताना, कार्यालयीन भाषा टॉपिक शिकवताना, राज्यपाल शिकवताना आणि इतर घटनादुरुस्ती म्हणजे घटनादुरुस्ती 4 टॉपिक शिकवताना मी या घटनादुरुस्तीबद्दल बोलली आहे. कारण जी 7वी घटनादुरुस्ती आहे त्या घटनादुरुस्तीने 3 महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत आणि त्या 3 तरतुदी मी वारंवार तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तोंडपाठ असायला पाहिजे होते. इझी कॅटेगरीमधला क्वेश्चन आहे. त्यानंतर अनुसूचीशी संबंधित क्वेश्चन आहे. अनुसूची पण सगळ्या 12च्या 12 जे काही शेड्यूल आहेत तोंडपाठ असायला पाहिजेत. ट्रिक्ससहित मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं. इव्हन पेपरच्या आधी पण ते व्हिडिओज घेतले होते. समाजवादी धर्मनिरपेक्षता कुठल्या घटनादुरुस्तीने, अगेन इझीवाला क्वेश्चन आहे. परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया, ज्याने मेन्सचा स्टडी केलं त्याला थोडंफार हे इझी जाईल. ज्याने फक्त प्री ओरिएंटेड केले, कधी वाचनात नाही आलं, कदाचित हे थोडंसं कठीण गेलं असेल. ठीक आहे. त्यानंतर कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते, इझीवाला क्वेश्चन आहे. विधानसभेची तरतूद इझी आहे. घटनेचा आत्मा इझीवाला क्वेश्चन आहे. ॲक्च्युली 14 क्वेश्चन्स आहेत, फक्त एक क्वेश्चन असा आहे की जो तुम्हाला डिफिकल्टमध्ये म्हणजे जो माहिती नाही किंवा अननोनमध्ये जाईल. 13-14 मार्क्स यायला काहीच हरकत नाही, ॲव्हरेज स्टुडंटसुद्धा आणि हुशार स्टुडंटसुद्धा. ठीक आहे. सो पॉलिटी अगेन जसं ग्रुप बीला गेम चेंजर होता, इथे पण तुम्ही पॉलिटीला किती इम्पॉर्टन्स दिला आहे ते फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ॲनालिसिस आपण करणार आहोत या पेपरचं, त्यावेळेला ऑब्व्हियसली सगळ्या गोष्टी परत मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन. त्याच्यानंतर येतो सायन्स. आता सायन्स हा विषय असा आहे की मॅम फार अवघड जातो. सायन्समध्ये नाही कळत की काय उत्तरं द्यायची. सायन्स कितीही अभ्यास केला तरी प्रेडिक्ट नाही करू शकत. बट सरप्रायझिंगली ग्रुप बी प्रमाणे ग्रुप सीला सुद्धा सायन्सचे 9 ते 10 मार्क्स इझिली ओनली PYQ ॲनालिसिसवरती स्टुडंट घेऊ शकत होता ग्रुप सीच्या पेपरला. ध्वनी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. इलेक्ट्रॉनिक उपक्रम, प्रकाश ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर ॲज इट इज क्वेश्चन आहे. रिपीट झालेला क्वेश्चन आहे. रिपीटेड ज्याने PYQ ॲनालिसिस केलं त्याला याचं उत्तर आलं असेल. त्याच्यानंतर ब्रॉन्झ ॲलॉय रिपीटेड क्वेश्चन आहे. जे रिपीटेड आहेत त्याच क्वेश्चनबद्दल मी बोलते.
कार्बन डायसल्फाईड याचं उत्तर यायला पाहिजे होतं. एकीकडे प्राणी आणि ऑर्डर दिलंय, ज्याने प्राणी वर्गीकरण केलंय, रिव्हिजन केली आहे, त्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायला काहीच हरकत नव्हती. त्याच्यानंतर पेट्रोमायझोनमध्ये कुठलं म्हणजे कशाद्वारे स्त्रवलं जातं अँटीकॉग्युलंट, याच्यावरचं उत्तर यायला पाहिजे होतं. ज्याचा अभ्यास आहे चांगला त्याला येईल, ज्याला सायन्स पहिल्यापासून अवघड जातं ज्याने स्किप केलं त्याला नाही आलं तरी चालेल. कांगारू कुठल्या फायलममध्ये जातो, इझीवाला क्वेश्चन आहे. ब्रायोफाइट्सबद्दल प्रश्न आहे, हा इझीवाला क्वेश्चन आहे. भुईमुगावरचा टीका रोग आयोगाने इतक्या वेळा विचारला आहे की आता त्याच्यावरती टीका करावी लागेल, इतका तो पण क्वेश्चन म्हणजे येणार होता. जैविक खतांवरचा जो प्रश्न आहे तो अगेन तुमच्या जनरल नॉलेजवरती किंवा कॉमन सेन्सवरती ज्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता असावाला प्रश्न आहे की जैविक खतांमुळे काय होतं. त्यानंतर पोलिओची लस जी तोंडाद्वारे घेतली जाते, सेबिन आणि साल्कची जी लस आहे याच्यावरती आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारला. आता हे जर माहिती असेल तर ठीक आहे, म्हणजे सेबिन आणि साल्कबद्दल तोंडाद्वारे घेतली जाते, त्याच्यानंतर कुठली आहे जी इंजेक्शनद्वारे दिली जाते, या गोष्टी तुम्ही अभ्यासल्या असतील. कदाचित तुम्हाला कुठल्या प्रयोगशाळेत तयार केली जाते हे माहिती नसेल. जर माहिती असेल तर वेल अँड गुड, जर माहिती नसेल तरीसुद्धा मग मी 9 ते 10 मार्क्स पकडलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर एका प्रजातीचा फायदा आणि दुसऱ्याला हानी पोहोचवत नाही किंवा फायदा देखील होत नाही, तर हा अगेन कन्सेप्च्युअल किंवा एखाद्या व्याख्येवरती आधारित असणारा क्वेश्चन आहे. गलगंडा आजार आयोगाने परत विचारलेला प्रश्न आहे. सो 9 ते 10 क्वेश्चन्स तुमचे येत होते सायन्सचे सुद्धा, इथे सुद्धा मार्क्स येऊ शकत होते. आता ज्यांना असं वाटतंय की मॅम काही पण फेकताय, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हीच लोक होतात जे ग्रुप बीचा मुलांचा स्कोर, मुलांचे मार्क्स ऐकल्यानंतर असं म्हणत होतं की आता आन्सर की आल्यानंतर 58 आणि 60 मार्क्स सांगणारे कुठे गायब होतील. ते गायब नाही झाले. ज्यांनी 58-60 मार्क्स सांगितले ती मुलं मेरिटमध्ये आहेत. 58-60 वाले नाही आहेत ॲक्च्युली, पण ज्यांनी त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत असं सांगितले ती मुलं कट ऑफमध्ये बसलेत, ती मुलं मेन्सला आहेत. ज्यांनी ते मार्क्स नाही सांगितले, ज्यांचे त्याच्यापेक्षा कमी होते आणि ज्यांचे मार्क्स तुम्हाला खरे वाटले, ती मुलं ग्रुप सीला आहेत किंवा पुढच्या वर्षीच्या म्हणजे 2025च्या परीक्षेची तयारी करतात. सो तुम्ही जर अजूनही हा न्यूनगंड मनामध्ये बाळगून असाल की नाही मॅम एवढे मार्क्स तर पडतच नाहीत आणि पडणारच नाहीत, देन जागो होण्याची वेळ आलेली आहे. बिकॉज मुलांचा स्टडी तेवढा आहे, PYQ वरती पकड तेवढी आहे मुलांची, प्रॅक्टिस मुलांनी तेवढी केलेली आहे. तुमच्यासोबत स्पर्धेला असणारे खूप हुशार विद्यार्थी आहेत. सो तुम्ही जर याच भ्रमामध्ये जगत असाल की मॅडम 40-45 क्रॉस होत नाही, मॅडम 50-55 क्रॉस होत नाही, देन यू आर रॉंग. आत्ता तरी जागे व्हा आणि भाणावरती या की हे असं होऊ शकतं. आता मॅथ्स रिजनिंगचं जर बोलाल तर मी पेपरला जाण्यापूर्वी, परीक्षेला जाता म्हणून एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही उदाहरणं सांगितली होती किंवा काही टाईप्स सांगितले होते मॅथ्स रिजनिंगचे, जे तुम्हाला ॲटलिस्ट तुम्ही शेवटचे जे 2 दिवस उरलेत त्याच्यामध्ये तरी करा म्हणून सांगितलं होतं. ट्रेनवरच्या उदाहरणांबद्दल बोलले होते, वयवारीवरती मी बोलले होते, दिशाज्ञानवरती मी बोलले होते, जे काही पाय चार्टवरती उदाहरणं येतात त्याच्याबद्दल मी बोलले होते, अल्फाबेट्सवरती जी उदाहरणं येतात त्याच्याबद्दल बोलले होते, नफा तोटाबद्दल मी बोलले होते. आणि त्या सगळ्या प्रकारची उदाहरणं ज्यांनी PYQ ॲनालिसिस केले, ज्यांनी पहिले, बाकी काही नाही केलं पण पहिले जे आलेले प्रश्न आहेत रांगेतलं स्थान वगैरे, तर ज्यांनी ते पेपर सोडवले ना त्यांना सुद्धा चांगले मार्क्स आहेत. इथे 11 ते 12 मार्क्स इझिली येऊ शकतात मॅथ्स रिजनिंगमध्ये. खरं तर जास्त मार्क्स येतील ज्याचा चांगला स्टडी आहे आणि ज्याला टाईम मॅनेजमेंट जमलं ना तो स्टुडंट 15पर्यंत मार्क्स इझिली घेऊ शकतो. ज्याला टाईम मॅनेजमेंट प्रॉपरली जमलं, ज्याने बाकीचा पेपर पाहून कॉन्फिडन्स लूज होऊ दिला नाही, त्या मुलाला डेफिनेटली 15 मार्क्स येतात. ज्याचा कॉन्फिडन्स थोडाफार लूज झाला, ज्याला टाईम मॅनेजमेंट नाही जमलं, 11-12 मार्क्स घ्यायला पण काहीच हरकत नव्हती. एवढे मार्क्स त्या मुलांना आलेत. आता इथे अगेन करंट अफेअर्सचे मार्क्स अजून ॲड व्हायचे आहेत. मग याच्यानुसार तुम्ही ठरवा की तुमचा स्कोर किती आहे. तुम्हाला मी घाबरवत नाही आहे, पण लक्षात घ्या की कधीतरी आपण जागं होण्याची, सावध होण्याची, जे वास्तव आहे ते स्वीकारण्याची गरज असते आणि आत्ता ती वेळ आली आहे. म्हणजे जर मला स्पर्धेत टिकायचं आहे, हा पण रिझल्ट माझा जाणार असेल, ग्रुप बीचा तर माझा गेलेला आहे आणि मला अजून एक स्वतःला जर चान्स द्यायचा असेल, देन तुम्हाला आत्ता जागं होऊन स्वतःला हे सांगायची गरज आहे की एवढे मार्क्स मुलांना येत आहेत. 62चं जर कट ऑफ लागत असेल, 62+
याचा अर्थ जी मुलं सिलेक्ट झालेत तेवढे मार्क्स आहेत. बरं, कॅटेगरीच्या आणि ओपनच्या जनरलच्या कट ऑफमध्ये तितकासा फरक नाही आहे. सो तुम्ही असंही नाही म्हणू शकत की मॅम ओपनचाच हाय लागला आणि बाकीच्या मुलांचा नाही आहे. नो, त्याच्यामध्ये तितकासा डिफरन्स नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस आपण डेफिनेटली पाहणार आहोत. एक्सपेक्टेड आन्सर्सवरती माझा विश्वास नाही आहे, कारण आयोगाच्या आन्सर्स बऱ्याचदा आयोगाचे आन्सर की आणि इतर ज्या आन्सर की येतात याच्यामध्ये डिफरन्स असतो. सो तुमचा कॉन्फिडन्स मला लूज करायचा नाही आहे. पण डेफिनेटली या ग्रुप सीच्या पेपरनुसार येणारी जी ग्रुप बीची एक्झाम असेल पूर्वपरीक्षा 2025ची, तिथे तुम्ही कुठली काळजी घ्यायला पाहिजे आणि एवढा स्कोर किंवा एवढे मार्क्स आपले आले पाहिजेत याच्यासाठी तुम्ही नक्की कशी तयारी करायला पाहिजे, यासाठी म्हणून आपण सगळ्या विषयांचे जे प्रश्न आहेत त्याच्याशी रिलेटेड म्हणजे प्रत्येक विषयाचे सेपरेट असे सेशन्स डेफिनेटली कंडक्ट करणार आहोत. आता याच्यानुसार मला सांगा की तुम्हाला काय वाटतं की तुमचा स्कोर कुठल्या रेंजमध्ये असू शकतो. एक प्राथमिक अंदाज आपल्याला येतो, त्याच्यानुसार तुम्ही तुमचा अंदाज जो आहे तो सांगायला काहीच हरकत नाही आहे. परत एकदा हा पेपर तुम्हाला इझी वाटला, मॉडरेट वाटला की डिफिकल्ट वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आत्ता काही डाऊट मनामध्ये असतील पुढच्या एक्झामशी रिलेटेड किंवा याच एक्झामशी रिलेटेड, तर त्याच्याबद्दल पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि जे 29 जूनच्या एक्झामला आहेत, कसलाही टाईम वेस्ट न करता ग्रुप सीला काय झालं काय नाही झालं याचा विचार न करता मेन्सची तयारी फुल फोकसनी करा. हा पेपर तुमच्यासाठी नव्हता, फक्त 29 जूनची मेन्स जी आहे ती तुम्हाला क्रॅक करायची आणि पोस्ट घेऊन जायचं आहे, एवढं फक्त डोक्यात ठेवा. ज्या मुलांनी मेरिट वाढवलेलं आहे त्या मुलांसोबत जर बाकीच्यांना बसायचं असेल तर ऑब्व्हियसली त्यांच्या इतका अभ्यास, त्यांच्या इतकं स्मार्ट तुम्हाला बनणं गरजेचं आहे. तुम्हाला मी जे काही विश्लेषण केलं याच्यावरती टीका करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. पण अगेन मुलांचा जो स्टडी आहे, वाढणारा कट ऑफ जो आहे, पेपरचं जे काही ॲनालिसिस आहे PYQचं ते जे मुलांनी केलेलं आहे, मुलांची जी प्रॅक्टिस आहे आणि त्याच्यानुसार येणारा जो स्कोर आहे त्याच्यानुसार हे सगळे पॉईंट्स मी बोलले. कारण जे मार्क्स मी तुम्हाला म्हटलं की एवढे मार्क्स येऊ शकतात, हे तुम्ही जे रेग्युलर रेफरन्सेस यूज करता त्या रेफरन्सेसनुसारच आहेत. तरीही मी याच्यामध्ये करंट अफेअर्सचे काउंट केले नाही, कारण करंट अफेअर्स एखाद्याला चांगले मार्क्स येतात, एखाद्याला बिलकुलच मार्क्स येत नाहीत. सध्या करंट अफेअर्सचं हे सुरू आहे. मग आता इथून पुढे येणाऱ्या एक्झाममध्ये कुठले सब्जेक्ट आहेत ज्याला मला प्रॉपरली फोकस करायचा आणि ज्याचा मला अभ्यास करायचा आहे हे तुम्ही डिसाईड करणार आहात. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, काहीतरी तुमच्या म्हणजे जे काही तुमचं ॲनालिसिस आहे त्याच्यामध्ये हेल्पफुल ठरला असेल. जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, मी त्याच्यावरचा व्हिडिओ डेफिनेटली घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आणि असेच व्हिडिओज आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. या पेपरचं विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे डेफिनेटली. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.